नवीन कन्सेप्ट पाहत आपल्याला कोणता, परचेसिंग पॉवर पॅरिटी. ठीक आहे. आता हे परचेसिंग पॉवर पॅरिटी काय नाटक आहे तर पहा, कधी कधी आपण पाहतो कोणी एका व्यक्ती अमेरिकेत जॉब करते, त्याला राहते पॅकेज 1 करोडचं. भारतात जॉब करते, इमॅजिन करा त्याला पॅकेज आहे 30 लाखाचं. ठीक आहे. तर जॉब कोणता पुरते, अमेरिकेत करायला परवडते की भारतात करायला परवडते. ठीक आहे. फेकते ना गावातले लोक, पोरगाव अमेरिकेत आहे म्हणते आहे ना. तर पहा, आपण एखादं एक्झाम्पल पाहून त्याला समजून घेऊ, कारण हे परचेसिंग पॉवर पॅरिटी समजत नाही लवकर. पुस्तकातून जर वाचलं त्या डेफिनेशन देऊन देते, बम सारे आकडे घुसून टाकले त्याच्यात, कोणाचंही घ्या मग ते दिमाग माया होते. ठीक आहे. आपण एकदम सिंपल एक्झाम्पल घेऊ. कंपनी आहे एखादी, गुगल समजा. ठीक आहे. गुगल एक कंपनी आहे. असं इमॅजिन करा की तुम्ही IIT स्टुडंट आहे. हसून राहिले तुम्ही, हसून राहिले. इमॅजिन करा नॉट विनायक स्टुडंट, तुम्ही पुढचे स्टुडंट आहे, IIT चे स्टुडंट आहे. ठीक आहे. तर बा, आणि तुमच्या इथं आली गुगल नावाची, गुगल कंपनी आली. गुगल काय म्हणते, गुगल सिलेक्ट केलं दोघा जणांनी. एका जणाला काय म्हणते गुगल, तू US ले जाय. ठीक आहे. अमेरिकेला जाय. अमेरिकेत नाही का आम्ही तुला पॅकेज देतो 1 कोटीचा. 1 कोटीचा. एक तुमचा मित्र आहे, तू म्हणते मी अमेरिकेला जात नाही, मी गुगलचं काम नाही काय भारतातच पाहतो. ठीक आहे. गुगलची भारताची हेड कोण आहे माहिती आहे तुम्हाला, भारताची हेड गुगलची. एक जुना पिक्चर आहे, तुम्ही गाणं ऐकलं असेल, त्यातली हिरोईन पाहिजे, घर से निकलते ही थोडी दूर चलते, ऐकलं ना. त्याच्यातली जे हिरोईन आहे ते गुगलची सध्या भारताची हेड आहे, मला ते नाव नाही माहित, औरंगाबादची आहे. तर बा, त्याच्यानंतर एखादा तुमचा मित्र आहे, तो काय म्हणून राहिला, मला जायचं नाही बा, मी इथंच करतो. ठीक आहे. गुगल म्हणते ठीक आहे, तू भारतातलं काम पाय. तर बा, फक्त घर नको बा. ठीक आहे. तर इंडियामध्ये काम करतो. गुगल म्हणते ठीक आहे भाई, तू एक काम कर, इंडियातच पाहतो ना, आम्ही तुला 1 कोटीचं पॅकेज देतो, आम्ही कोटीचं पॅकेज देतो तुला 30 लाखाचं. ठीक आहे. दोघं एकाच गावचे होते, गेले, सांगितलं 1 कोटी, हा म्हणते मी इथंच राहिलं तर 30 लाख. याच्या बम झापलेले बाबा, ते त्याला 1 कोटी, तुला किती भेटले 30 लाख. 30 लाख भारतात सुरू राहिलं जाणं, तिकडे 1 कोटी. बरोबर आहे. पाहू आपण कोणाचं बरोबर आहे. ठीक आहे. तर पहा, आपण इमॅजिन करू का $1 असा लिहिते ना रे, असा डॉलर, $1 म्हणजे 70 रुपये आहे. $1 म्हणजे किती आहे, 70 रुपये. आपण इमॅजिन आपल्या याच्यासाठी. तर पहा, याचा अर्थ $1,43,000 गुणिले जर 70 केलं किती पडते, 1 कोटी. 1,43,000 रुपये गुणिले 70 जर केलं तर किती भरते, तुम्ही घरी गणित करून पाहिलं, मी एक्झाम्पल साठी करून पाहिलाय, तर किती भरते, 1 कोटी. ठीक आहे. आता बा, आपण काय करू, एखादा अजून एक्झाम्पल घेऊ समजण्यासाठी, परचेसिंग पॉवर पॅरिटी कसं काढते. तर बा, एक बर्गर आहे, बर्गर खाल्लं काय, 2 पावर आहेत मोठे मोठे, त्याच्यात काहीतरी घुसवलं राहते. ठीक आहे. त्याच्यात पुरा काळी कचरा राहते, काकडी पापडी सगळंच राहते. ठीक आहे. आणि तोंडात काही बसत नाही, त्यालाच बर्गर. ठीक आहे. तर तू वडापाव खाल्लाय मला माहित आहे, त्याच्या वडापावातून बाहेर निघा. ठीक आहे. बर्गर आता बा, बर्गर जेव्हा तुम्ही खाऊन राहिले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते, अमेरिकेत जर तुम्ही गेले तर नाही काय, हा बर्गर भेटेल तुम्हाला $4. आपण इमॅजिन करू नसेल, $4 आहे समजा. ठीक आहे. $4 म्हणजे भारतात किती रुपयाला भेटायला पाहिजे बर्गर, किती रुपये पकडलं होतं आपण, $1 = 70 रुपये. तर 4 गुणिले 70 किती रुपयाला भेटायला पाहिजे भारतात, 280 रुपयाला. ठीक आहे. भारतात जर 280 रुपये किंमत अशी बर्गरची कोणी खाईन का, तर मग भारतात किती किंमत आहे, आपण असं कन्सिडर करू की भारतात जे किंमत आहे ते आहे 60 रुपये. किती आहे, 60 रुपयाचा बर्गर आहे. चांगल्याच्याच कदर खाल्ला तर बर्गर तुम्ही गाडीवर खाता, गाडीवरच 60 रुपये. बरं ठीक आहे. तिकडे जर गेले तर महाग भेटते ना, इमॅजिन करा. मग मी गाडीवरचीच किंमत सांगून आलो असं, तर 60 रुपये. ओके. 60 रुपयाला तुम्ही घेतला. आता पा PPP कसा काढते एखाद्या देशाचा, PPP = हे काय करते, भारतातली प्राइस
म्हणजे भारतात अमेरिकेसोबत कंपॅरिझन करते 60 रुपये, अमेरिकेत किती आहे 4, तर पर्चेसिंग पॉवर पॅरिटी किती झाली 15. किती झाली? आता मी इथे एकच वस्तू घेतली, एकच वस्तू नसते, त्या बास्केटमध्ये एक बास्केट राहते, त्या बास्केटमध्ये खूप साऱ्या वस्तू एक पकडते ते, याची किंमत इथं किती आहे, भारतात किती आहे, इथं किती, भारतात किती, ठीक आहे. तर भारतातली किंमत भागीला अमेरिकेतली किंमत, तर पीपीपी किती झाला 15. आला आता समजला ना, ठीक आहे. आता बा पीपीपी किती झाली, पीपीपी किती आहे 15, भारताची पीपीपी किती आहे, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी किती काढली आपण 15 रुपये. दरवर्षी व्हॅरी होत राहते. तुम्हाला जर हे गणित काढायचं असं ना एक्झॅक्ट, तर तुम्ही 2021चं टाकता, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी किती आहे तुम्हाला भेटून जाईल. आपण गणित करायसाठी व्हायचं 17 रुपये काहीतरी पैसे असा काहीतरी आहे ते, तर आपण 15 रुपये घेतलेले आहे, ठीक आहे. तर आता करा 1,43,000 गुणिले पीपीपी किती आहे 15 करा. याचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुमच्या लक्षात येते हे होते 21 लाख. किती होते 21 लाख रुपये. आणि भारतात तुम्हाला पगार किती आहे 30 लाख. कुठं करता जॉब, कसं वाटलं पॅकेज किती वाटून राहिला 1 कोटीचा, पण पर्चेसिंग पॉवर पॅरिटीचा जर हिशोब लावला तर किती होते फक्त 30 लाख. भारतात 30 लाख आहे. समजला आता कन्सेप्ट गेला डोक्याच्यावरून. म्हणून नाही काय पुस्तकात एवढं दिलं नाही, मग ते आकडेवारी देते. हे एक्झाम्पल तुमच्यासाठी काही नाही, असं काही नाही, फक्त डोक्यात भरा. पा एखाद्या मित्राने 1 कोटीचा पॅकेज भेटला, एकाला कितीचा भेटला 30 लाखाचा. आपण काय पकडलं $1 70 रुपये पकडलं आपल्या कॅल्क्युलेशनसाठी, ठीक आहे. तेवढंच राहते म्हणा जनरली. तर मग 1,43,000 1,43,000 गुणिले 70 किती होते 1 कोटी, ठीक आहे. मग पीपीपी काढला आपण. पीपीपी कसा काढते, भारतातली प्राइस बास्केटची एखादी आपण बर्गर घेतला होता एक्झाम्पल मध्ये, आणि तिथली प्राइस त्या वस्तूची त्याच्या भागीला करते, पीपीपी निघून जाते. पीपीपी निघाल्यावर मग काय करायचं 1,43,000 गुणिले 15,000 केलं किती येते 21 लाख. भारतात पगार 30 लाख. मग बाबाला समजून सांगायचं बाबा फिटला आहे मला, ठीक आहे. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी बरोबर आहे, म्हणजे तिचं उपभोगाच्या जे वस्तू घेतो आपण पर्चेसिंग करतो त्या काय भारताच्या तुलनेत महाग आहे. कुठं पुढं त्याच्यात तिथं बजाज फायनान्स आहे ते थोडी माहिती आहे. तिथे भारतात नाही बजाज फायनान्स नाही. काढलं का झालं पैसे थोडी भरत असते. मग एक वेळा लोन घेतलं का ठीक आहे, डबल नाही देऊ ना वापस नाही. समजलं पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. आता नेक्स्ट कन्सेप्ट ग्रीन जीडीपी. ग्रीन जीडीपी ग्रीन जीडीपी काय नाटक आहे, मजा आहे त्याच्यात. हे नाही काय सगळ्यात पहिले वर्ल्ड बँकेनं सांगितलं होतं, जागतिक बँकेनं किंवा ग्रीन जीडीपी मोजायला पाहिजे. मोजला कोणीच नाही. 1995 मध्ये सांगितलं होतं, ठीक आहे. आता हो ठीक आहे. सगळ्यात 2006 मध्ये नाही का चिन्ह मोजला, सगळ्यात पहिले चिन्ह मोजला 2007 मध्ये बंद केलं. सगळ्यात पहिले कोण मोजला चिन्ह 2006 मध्ये ग्रीन जीडीपी, 7 मध्ये बंद केलं. भारताने मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या. 2011 मध्ये आपण पार्थ दासगुप्ता कमिटी नेमली. पार्थ दासगुप्ता, ह्या पार्थ दासगुप्तानं नाही का 2013 मध्ये रिपोर्ट दिला त्याचा, ठीक आहे. त्याला सांगितलं 2015 पासून आपण काय मोजू म्हणे ग्रीन जीडीपी. पण जसं चिन्ह केलं ना बंद केला तर भारताला लक्ष झालं चिन्ह बंद केला ना ते मोजून मोजलाच नाही. 2015 ठरली होती पण अजूनही ग्रीन जीडीपी मोजला नाही. का बरं ग्रीन जीडीपी कसं असतं पहा. तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल नेहमी, पेट्रोलची गाडी स्वस्त भेटते, डिझेलची गाडी महाग भेटते. डिझेल गाडी असं का बरं, स्वस्त आहे म्हणून नाही, डिझेल गाडी महाग भेटते. काय होते इंजिन, ठीक आहे. पेट्रोलचं इंजिन वेगळं राहते, डिझेलचं इंजिन वेगळं राहते. तर पहा एक असं गृहीत धरा, हे एक्झाम्पल वरून असंच आहे पण एक गृहीत धरा, इमॅजिन करा. पेट्रोल गाडी नाही काय ऍज कम्पेअर टू डिझेल गाडी कमी प्रदूषण करते. पेट्रोल गाडी ऍज कम्पेअर टू डिझेल गाडी कमी प्रदूषण करते. आणि डिझेल गाडी काय करते, इंजन ते एक फॅक्टर आहे पण डिझेल गाडी काय करते जास्त प्रदूषण करते, ठीक आहे.
आता प्रदूषण जास्त करते म्हणून त्याच्यावर गव्हर्नमेंट काय करते, टॅक्स लावते एक्स्ट्रा. आलं लक्षात. तर पा काय होते. आता हेच एक्झाम्पल जे मी घेतलं, आपण इमॅजिन करू एखादं नाही का कंपनी आहे, त्या कंपनीला समजा 10,000 रुपयाचं नाही का तिचं कंपनी आहे, त्या कंपनीचं इन्कम आहे जीडीपी आहे 10,000 रुपये. जीडीपी किती आहे 10,000 रुपये. तर त्या कंपनीनं काय केलं, एवढं काही नाही काय रिसोर्सेस जे होते एवढे काही खर्च केले. कोणते रिसोर्सेस, नॅचरल रिसोर्सेस. फॉर एक्झाम्पल कोळशाचा वापर केला, बरोबर आहे. नॅचरल रिसोर्सेस नाही का खतम केले. तर नॅचरल रिसोर्सेस खतम केले 2,000 रुपयाचे. किती 2,000 रुपयाचे, 2,000 रुपयाचे नैसर्गिक संसाधने भारताचे काय केले, त्यांना खर्च केले. ठीक आहे, झालं. आता गव्हर्नमेंट काय म्हणते किंवा ग्रीन जीडीपी काय म्हणते, 10,000 रुपयाचा जीडीपी आहे, 2,000 रुपयाचे त्या नैसर्गिक संसाधनं भारताचे काय केले, खर्च केले. तर तू बोले का कमीत कमी 500 रुपये तर लाव एन्व्हायरमेंटसाठी. पर्यावरणाचा ऱ्हास केला ना, पर्यावरण ऱ्हास झाला तर किती रुपये लाव, 500 रुपये. जर आता याचा जीडीपी काढला किती वेळेस, 7,500 रुपये. हा कोणता जीडीपी होता, ग्रीन जीडीपी. ओरिजिनल तुझा जीडीपी किती होता, 10,000, बरोबर आहे. परंतु नैसर्गिक संसाधने त्यातून मायनस केले आणि त्याच्याजवळून गव्हर्नमेंटने किती रुपये घेतले, 500 रुपये घेतले. पर्यावरणाचा ऱ्हास केला म्हणून, पर्यावरण रोखण्यासाठी. तर किती झाला जीडीपी, 7,500. म्हणजे तुम्ही जर ग्रीन जीडीपी जर मोजला, चीनने काऊन बंद केला, ग्रीन जीडीपी जर मोजला तर ओरिजिनल जीडीपी पेक्षा तो कमी भरत ना. आणि जीडीपी तर काय दर्शवते, आंतरिक शक्ती दर्शवते. आलं लक्षात. मग तर आपण तर कमजोर ठरू. तर म्हणून भारताने नाही मोजला, चीननं काय करून टाकला. तुम्हाला दिसत असेल रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावते. दुतर्फा स्टँडर्ड बोर्ड झाला काय, दोन्ही बाजूने. ठीक आहे, असा रस्ता राहते, इकडून झाड आहे, इकडून झाड राहते, बरोबर आहे. कुठून येते, ह्या ज्या कंपन्या, या कंपन्यावर काय लावते, गव्हर्नमेंट टॅक्स लावत राहते. ग्रीन म्हणजे वेगवेगळ्या पर्यावरणाचा टॅक्स आहे. ते युट्यूब 1%, 2% त्याच्यावर जास्त प्रदूषण करणारी कंपनी जर असली तिच्यावर टॅक्स लावते आणि त्या पैशातून काय लावते. एखाद्या कंपनीत जर गव्हर्नमेंट विश्वास नसेल, सरकारने पैसे दिले तर ते काय करा, वाटून घ्या. ठीक आहे, झाडं लावणार नाही तर कोणत्या कोणत्या कंपन्या स्वतःच लावते. आलं लक्षात. हेच होते. त्या झाडावर मग आपण जर पॅकेज मारून असलं तर आपली गाडी दिले. ठीक आहे, असो नजर हटी ग्रीन जीडीपी. समजलं, ग्रीन जीडीपी. नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास रोखण्यासाठी ठीक आहे, नैसर्गिक संसाधनाचा ऱ्हास रोखण्यासाठी कोणत्या जीडीपी आहे, ग्रीन जीडीपी. आणि फॅक्च्युअल काही गोष्टी ज्या मी सांगितल्या. 1995 मध्ये वर्ल्ड बँकनं हा कन्सेप्ट मांडला. वर्ल्ड बँकचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, प्रथम कोण मोजला, 2006 मध्ये चीनने मोजला. पण 2007 मध्ये बंद केला. ठीक आहे, 2007 मध्ये चीनने काय केला, हा कन्सेप्ट ग्रीन जीडीपी मोजणं बंद केला. त्याच्यानंतर भारतानं 2011 मध्ये इंडिया काय केलं, पार्थ दासगुप्ता समिती. ठीक आहे, एक समिती बनवली पार्थ दासगुप्ता, त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे, 2013 मध्ये याचा रिपोर्ट आला. या समितीनं 2013 मध्ये रिपोर्ट दिला. कधीपासून करायचं म्हणजे 2015 पासून मोजणं होतं भारताने, पण मोजला काय नाही. 2015 पासून मोजायचा होता पण मोजला नाही. हो पाहता ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. GNH ज्याला म्हणते, ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. ठीक आहे, छोटे छोटे कॉन्सेप्ट आहे पण काय कामाचे आहे बरे, मजा येते त्याला. ठीक आहे, खूप कामाचे कॉन्सेप्ट आहे असं वाटते. ग्रॉस नॅशनल हॅपीनेस बा काय झालं, प्रत्येकाची स्टोरी आपल्याजवळ राहतेच. ठीक आहे,
तर एक समिट बनली, जीडीपी बरोबर आहे, तुमची आर्थिक ग्रोथ दर्शवते, ठीक आहे, पैसा दाव दिसून राहिला तुमचा, जीएनपी ठीक आहे बरोबर आहे मोजता. तर 2006ची गोष्ट आहे. भूतानचा राजा होता, राजा वांगचुक असे नाव आहे ना. तो भूतान तर गरीब देश आहे, गरीब नाही म्हणतायत, तो नाही म्हणा स्वतःला गरीब, सॉरी हा. तर पहा मान्यवर आहे ना, ग्रॉस नाही, गरिबी आहे एखादा व्यक्ती त्याच्या मान्यवर आहे. तुम्ही ते कम्पॅरिझन कोणासोबत करता? आता मी जर म्हटलं मी पण रवी साहेब तर तुम्ही म्हणायचं अंबानी सोबत कम्पॅरिझन करू बरं. आला माझा गरीब कम्पॅरिझन डिपेंड आहे म्हटलं, ठीक आहे. म्हणून माइंडसेट आपल्यापेक्षा खालच्या सोबत कम्पॅरिझन करून घ्यायची, तुम्हाला म्हणाले बरं वाटत. आला होते काय. तर जेव्हा वांगचुक तिथं पोहोचला, वांगचुकनं भाषण दिलं जीडीपी याच्यावर चालू होती, आर्थिक ग्रोथवर, आणि नवीन कन्सेप्ट करायला लागली वांगचुकनं मोठ्या मोठ्या गोष्टी. त्याला सांगितलं बरोबर आहे, तुम्ही जीडीपीच्या बाबतीत आमच्यापेक्षा समोर आहे, जीएनपीच्या बाबतीत समोर आहे, जर तुलना केली तर आम्ही गरीब भरतो, पण आमच्या देशात काय जास्त आहे हॅपीनेस ही महत्वाचं. नुसता पैसाच कमावता आणि हॅपीनेस काहीच नाही, काही फायदा आहे का? तुमच्याजवळ पैसा बम आहे, बम पैसा कमावला तुम्ही आणि तुमच्या पर्यावरण चांगलं नाही, लोक नाही काय दम घुटून मरून राहिले, पैसा सगळ्यात जवळ आहे. आला म्हणा काय फायदा आहे का पैशाचा? आणि बम तुमचे बम जीडीपी आहे, हा 20 वर गेला जीडीपी, एवढा नसते, 20 वर जीडीपी आहे तुमचा, आणि तुमच्या देशात लोकशाही नाही आहे, तो नॉर्थ कोरिया सारखा आहे तुमचा शासक. तुमच्या घरात त्याने कॅमेरे लावले, तुम्ही जर काही विरोधात बोलले, असं मजाक मध्ये बोल, आपण बोलतो ना मोदीच्या विरोधात कधी आत्मनिर्भर भारत येते, तर मग डायरेक्ट मोदीचं ते येत पोलिस गोळ्या मारत चाललेलं आहे, ठीक आहे. असं झालं चालते तुम्हाला. पण लोकशाही पैसा पण आहे, पण काही नाही, डेमोक्रेसी नाही, ठीक आहे. प्रॉब्लेम झाला. तो म्हणते भाऊ त्याला सांगितलं वांगचुक जीडीपी पीडीपी सर्व गोष्टी बरोबर आहे, पण काय पाहिजे? हॅपीनेस पाहिजे. तर त्याच्यावर एक कन्सेप्ट समोर आला, आणि काय काय समोर आलं, 4 गोष्टी त्याला सांगितल्या, तो आपण पाहू. भूतान राजा वांगचुक होता, त्याची हे संकल्पना आहे, ठीक आहे. वांगचुक, ठीक आहे. काय सांगितलं त्याने? 4 गोष्टी, 4 इंडिकेटर सांगितले ना. तो काय म्हणते, हॅपी कोणत्याही देशाची हॅपीनेस जर मोजायची आहे ना, तर 4 गोष्टी मोठ्या महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिले काय महत्वाचं आहे, तो म्हणते भाऊ आर्थिक स्वयंपूर्तता. तुम्ही आर्थिक किती स्वयं आहे, कारण घरच्यावर डिपेंड आहे. बाबा झाले वय तुमचं, घरीच राहून राहिले, काहीच निघून राहिले भारत, ठीक आहे. आलं लक्षात? विदर्भ आपलं चालू आता काय ते कोण म्हटलं काय चेंजेस झाले बा कोरोना नंतर, ते एक चेंजेस मोठा झाला म्हणे कोणता रे, तो पहिले 10 रुपयाचा खरा भेटायला 30चा भेटते. हा मोठा चेंजेस होता आफ्टर कोरोना विदर्भात, बरं. तर हा काय म्हणते, तुम्ही आर्थिक स्वयंपूर्ण होणं लय गरजेचं आहे तुमच्या लाईफ मध्ये. प्रत्येक जण स्वयंपूर्ण असणं गरजेचं, काहीतरी करा. पिढ्या आपाची प्रॉपर्टी होती, बापाने तेच घेतली, त्याच्यात त्याच वावरात गेला, लेकरू त्याच वावरात नजरायचं, बरोबर आहे ना, ते ठीक आहे. आर्थिक स्वयंपूर्णता, तुम्ही आर्थिक स्वयंपूर्ण असणं प्रत्येक जण गरजेचं आहे. दुसरं तो काय म्हणते, सांगायचं माझी पर्यावरण असणं चांगलं आहे, आदिम पर्यावरण म्हणते, आदिम पर्यावरण असणं चांगलं पाहिजे. तिसरं बा तुमचं नाही काय सांस्कृतिक जपणूक झाली पाहिजे. 5 बारा इथं तुम्ही आपण विदर्भात आहे समजा, आणि तुम्ही नाही का जॉब करून राहिले इंग्लंडमध्ये किंवा तामिळनाडू बघू, ठीक आहे, तामिळनाडूमध्ये जॉब करून तिथंच राहून राहिले 10-15 वर्ष झाले, मग IAS ऑफिसर आहे, 10-15 वर्ष झाले तिथं, तिथचीच लँग्वेज शिकले, 15 वर्ष झाले लँग्वेज शिकले, तामिळ काय आता, आणि इंग्लिश मध्ये बोलतात, 2च लँग्वेज तुम्हाला माहिती आहे. विदर्भाच्या लँग्वेज तुम्हाला बोला वाटते, पण कोणी समजतच नाही. जसं बायको तिचीच 15 वर्ष तिथे केले, तिथंच जुगाड जमला, ठीक आहे, किंवा पोरगी असेल तर तिथंच जुगाड जमला, तिथंच एखादा IAS तामिळ हिरो कसे राहते, कसे राहते माहिती ना, तसे भेटले, तिथंच जुगाड जमला, ठीक आहे. आता
बोला वाटते पण बोलत नाही. ठीक आहे. मग अचानक काय झालं तामिळमध्ये तुम्ही फिरून राहिले होते मस्त आणि दिसला तुम्हाला तिथं गावचा आहे मुलगा. भेटल्या बरोबर तुमची जो पण मला इच्छा आहे भेटल्या बरोबर आवाज दिल्याबरोबर काय म्हणून विचार मला खरं आहे काय मला खूप राहतो. ठीक आहे. डायरेक्ट काय करता तुम्ही आपल्या लँग्वेज मध्ये बोलणं सुरू करता गावठी तामिळ गेले सुरू तिकडे झालं क्लिअर. सांस्कृतिक जपवणूक जर नसल तुमची भारत असं म्हणते का सांस्कृतिकला महत्व देते. बरोबर आहे. तुम्ही जेव्हा दुसऱ्या इकडे राहायला असाल ना इथं तुम्हाला वाटून राहिलं असं जेव्हा दुसऱ्या इकडे राहायला असाल दुसऱ्या देशात तुम्हाला तुमच्या संस्कृतीचं महत्व कळलं तेव्हा जात धर्म नाही राहील ना. तुम्ही इंग्लंडमध्ये आहे तेव्हा हे पाहिजे काय एसटी आहे का एसटी आहे की ओपन आहे का हे ओबीसी तेव्हा काय पाहिजे तुम्ही भारतीय आहे झालं. आणि आपली संस्कृती मग तिथं लोक ते कसे आपले कार्यक्रम दिवाळी दसरा करते. आता इथे टीका करा दिवाळी आपला सण दसरा आपला सण ठीक आहे. पण तिथं जर असले तर मुस्लिम याच्यात सामील आणि हिंदू त्याच्या याच्यात सामील. क्लिअर. तर बा मग कशाची गरज आहे सांस्कृतिक जपणूक. सांस्कृतिक जपणूक जसं म्हणते ना भारतात जर जन्म घ्यायचा असं म्हणते तर माणसापेक्षा गायीचा जन्म घ्यायला पुरते. समजलं. ठीक आहे. कारण गायीची जेवढी काळजी भारतात होते तेवढी कुठे होत नाही. गायीसाठी लोक मारते है ना. तर पहा चौथं पण लोकशाही असली पाहिजे ना. वाढ व कल्याणकारी लोकशाही. चीन सारखं नसाव. चीन सारखी हालत नसाव तुमची. पैसा तर खूप आहे पण स्वातंत्र्य नाही. तुमच्या माहिती का तुम्हाला माहित असेल जसं तुमचा जन्म झाला भारतात जसा तुमचा जन्म भारतात होते तसंच तुम्हाला काय एक आपली तर रूल आहे का तुम्ही पहिले भारताचे नागरिक बरोबर आहे. तर चीन मत तसं नाही आहे. तुमचा जन्म झाला का पहिले तुम्ही कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ता रजिस्ट्रेशन होते नंतर तुमचं समजलं. तर हे एक प्रॉब्लेम आहे. एक वन पार्टी सिस्टीम ना दुसरी पार्टी नाही ना. आज आहे असं पाहिजे का तुम्हाला दुसरी पार्टी नाही बस एकच पार्टी. ठीक आहे. आर्थिक स्वयंपूर्तता आधी पर्यावरण सांस्कृतिक जपणूक वाढ व कल्याणकारी. ठीक आहे. तर एवढे याच्यावर डिपेंड आहे बघू हॅपीनेस 4 गोष्टीवर. पहिले स्वयंपूर्ण म्हणा सगळ्यात पहिले हे करा नाही त्या पर्यावरणाच्या मागे लागताना स्वयंपूर्ण होतच नाही. पहिले काय करा स्वयंपूर्ण बना मग पाहू आपण हे. ठीक आहे. तुमच्यासाठी पहिले हेच गरजेचं आहे. नाही तर बस माझ्या घरी का कमी आहे का म्हणते कमी नाही गावात पाहिजे डायलॉग माझ्या घरी का कमी आहे का नाही आम्हा चुकी झाली आमची नाही. कंपॅरिझन करा पहिले अंबानी सोबत नाही त्यानंतर भारतात एक दुःखाचं कारण आहे दुसरं महिलेचं खास करून कोणतं टीव्ही पाहिजे नाटकं पाहिजे टीव्हीतले आहे ना दिवसभर तेच याच्यासोबत भांडलं त्यासोबत भांडलं आणि त्याचे ड्रेस पाहिजे त्याचे मेकअप पाहिजे त्याचे लुक पाहिजे. ठीक आहे. आणि ते नाटक झाला का नवरा घरी आला का त्याला त्रास देते या टाईप मधून ड्रेस पाहिजे कर्जा पॅटर्न पाहिजे अजून जास्त माहित नाही सॉरी 2-4 लावा. ठीक आहे. तर हे पॅटर्न पाहिजे त्या नाटकात त्या हिरोईन असं घातलं होतं मागणी करा अतिरिक्त दबाव आला नवऱ्यावर दुःख आलं. ठीक आहे. दुःख आलं. ठीक आहे. असो समजलं GNH ग्रॉस नॅशनल हॅपीनेस. आता बघ काही जण काय करते अजून याच्यात नाही का गोपना करते NNPS काढते. आता हे काय सर नवीन राहिले तर बा यामध्ये सस्टेनेबल नेट नॅशनल प्रोडक्ट. सस्टेनेबल सस्टेनेबल नेट नॅशनल प्रोडक्ट. सस्टेनेबल नेट नॅशनल प्रोडक्ट. सस्टेनेबल काय होते शाश्वत. ठीक आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाचा एक कॉन्सेप्ट आहे आपण शिकू. सस्टेनेबल म्हणजे काय होते
कशाचाही नाही का अशा प्रकारे ऱ्हास करा कोणत्याही गोष्टीचा का पुढच्या पिढीचा विचार करा, आताच खतम करता का पेट्रोल डिझेल एवढा वापरून घ्या का पुढच्या पिढीसाठी ठेवूच नका, याला सस्टेनेबल म्हणसान काय. तर असा काही त्याचा ऱ्हास करा का दुसऱ्या पिढीसाठी उरला पाहिजे ना काही, तर म्हणजे सस्टेनेबल. ठीक आहे. आता मी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जेव्हा पाहू आपण 2-3 दिवसांना तेव्हा मी डिटेल मध्ये सांगेन सस्टेनेबल काय असतं. ठीक आहे. आला बस सस्टेनेबल नेट नॅशनल प्रोडक्ट NNPS म्हणजे काय होते त्याचं असं म्हणणं आहे GNP मायनस DM मायनस DN काय होईल सगळे फॉर्म्युला लिहून घ्या पहिले. NNPS इज इक्वल टू GNP मायनस DM लहान DM काय D मोठा M लहान मायनस DN. GNP तुम्हाला समजलाय ते काही सांगायची गरज नाही आहे. ठीक आहे. NNP आपण वरच लिहिलाय. DM म्हणजे काय होते, DM म्हणजे नाही काय उत्पादित वस्तू आणि सेवाचा घसारा, मॅन्युफॅक्चरिंग डेप्रिशिएशन. डेप्रिशिएशन मग सांगितलं घसारा. घसारा म्हणजे समजून काय होते, घसारा म्हणजे मेंटेनन्स चार्जेस. मॅन्युफॅक्चरिंग काय डिप्रिशिएशन. इथं काय एन्व्हायरमेंटल डेप्रिशिएशन म्हणजे पर्यावरणाचा घसारा. आलं लक्षात. DM म्हणजे काय होते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट काय नाही मला नका करू. ठीक आहे. DM म्हणजे काय होते भांडवली वस्तूचा घसारा, भांडवली वस्तू घसारा. आणि DN म्हणजे काय होते पर्यावरण घसारा, चांगला घसारा डेप्रिशिएशन. हे NNPS म्हणजे त्याच्यात आता बा फॅक्च्युअल गोष्टी पाहू पूर्ण याच्या संबंधित काय म्हणते. त्याचं GDP PDP आपण पाहिलं ना त्याच्याच सारखं पा GDPच्या वर्ल्ड बँकने का रिपोर्ट जाहीर करत असते. वर्ल्ड बँकनं रिपोर्ट जाहीर केला आता 2020-21 चा. त्याच्यानुसार GDP मध्ये भारताचा क्रमांक किती लागते. ठीक आहे. तर भारताचा क्रमांक लागते GDP मध्ये 7वा. क्रमांक आहे 7वा. ठीक आहे. मागच्या वर्षी 6वा झाला होता, या वर्षी 7वा झाला. ठीक आहे. म्हणजे GDP भारताची कितव्या क्रमांकावर आहे 7व्या क्रमांकावर. आणि परचेसिंग पॉवर पॅरिटी मध्ये का 3रा क्रमांकावर. ठीक आहे. आताच लेटेस्ट आकडे आहे पहा वर्ल्ड बँक रिपोर्ट. वर्ल्ड बँक रिपोर्ट GDP संबंधित. ठीक आहे. इकडे लिहा GDP टॉप GDP कंट्रीज है ना, आणि इकडे लिहितो मी टॉप PPP परचेसिंग पॉवर पॅरिटी. ओके. तर पहा 1 नंबरला USA, 2 नंबरला चीन, 3 नंबर जपान, USA चीन जपान. आता बा जर्मनी, आता एवढं लिहूनच देतो साथ जाऊ द्या. जर्मनी टॉप 7 कंट्री आपल्याला माहित पाहिजे. जर्मनी, UK, फ्रान्स आणि 7व्या नंबर आहे तुमचा आवडता इंडिया. ठीक आहे. इंडिया नाही हारला तोच आपला वर्ल्ड कप मध्ये. आपण पाकिस्तान सोबत हारलो तोच आपला देश. ठीक आहे. USA चीन जपान जर्मनी UK फ्रान्स आणि इंडिया. टॉप PPP वाले कंट्री चीन 1 नंबर, 2 नंबर USA आणि 3 नंबर आहे आपला इंडिया. परचेसिंग पॉवर पॅरिटी मध्ये इंडिया आहे 3 नंबरला. ठीक आहे. तर क्लिअर बा काय झालं होतं मागच्या वर्षी एक जादू झाली होती. कशी हा इंडिया होता ना, इंडिया यानं नाही काय आपला इंडिया ना आपला इंडिया यानं काय केलं होतं या दोघाले मागं फेकलं होतं. कितव्या क्रमांकावर केलं होतं 5व्या. ठीक आहे. म्हणजे UK 6व्या 7व्यावर फ्रान्स आला होता. पण यावर्षी डबल रिपोर्ट आला वर्ल्ड बँक मध्ये आपली चुकी झाली. ठीक आहे. नाही असं नाही म्हणतो इंडिया किती 7व्या. तर तुम्हाला एक कन्सेप्ट सांगायचा राहिला होता आपला. 5 देश असे आहे जगातले ज्याला म्हणते इमर्जिंग इकॉनॉमी. कोणती इकॉनॉमी इमर्जिंग इकॉनॉमी. तर इमर्जिंग ब्राझील ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ आफ्रिका 5 देश आहे. ठीक आहे. आपण एखाद्या वेळेस स्पेशल घेऊ त्याच्यावर. इमर्जिंग इकॉनॉमी म्हणजे हे असे देश आहे पहा ब्राझील, रशिया, इंडिया खास करून आणि चीन
अरे ब्राझील हे 3 देश टार्गेट करा. हे 3 देश असे आहे, हे नाही काय कधीही कोणत्याही सिच्युएशन मध्ये कधी हे विकसित नाही आहे. कम्प्लीट जर तुम्ही बरोबर कम्प्लीट विकसित बी नाही आहे आणि विकसनशील आहे, पण त्या विकसनशीलच्याही थोड्याशा पुढे गेलेले आहे. भारत एवढाही मागं नाही आहे ना, चीन एवढाही मागं नाही आहे, आपण कम्प्लिटली विकसित बी नाही आहे. म्हणजे हे अशा मधात हे आहे की कधी बी काय होऊ शकते, विकसित होऊ शकते आणि कधी बी काय होऊ शकते, विकसनशील होऊ शकते. अविकसित तर नाही होऊ शकत म्हणा आता भारत किंवा चीनही नाही होऊ शकत, विकसनशील होऊ शकते. लक्षात, एक छोटस जर काही झालं तर हे डबल तिकडे चाललं जाईल. छोटस जर थोडीशी डेव्हलपमेंट झाली, काहीतरी जादू झाली तर विकसित म्हणते. अशा इकॉनॉमीला काय म्हटलंय, इमर्जिंग इकॉनॉमी. ठीक आहे. भारत न चीन ह्या अशी मिलिटरीयन समोरासमोर कधीच युद्ध होणार. दोघाही जवळ बॉम्ब आहे. ठीक आहे. ते सोडून आपण हारू मानले, हारू नाही, पहिलेच हार मानता का नाही. आपण लढू. ठीक आहे, लढू आपण. ठीक आहे, लढू म्हणजे लढू नाही, लढू. ठीक आहे, आपण ते फाईट करू. तर त्याच्यात त्याचं नुकसान होईल, त्याचे संसाधन लॉस होईल, आपले संसाधन लॉस होईल. तर याच्यात काय होईल, दोन्ही देश नाही काय जे इमर्जिंग होऊन राहिले ते मागे बॅक चालले. 10 वर्ष मागे जाते ना एक युद्ध झालं म्हणून समोरासमोर येते, एकामेकाला धुक्या मारते, आपले सैनिक त्याचे सैनिक, पण युद्ध नाही होत. ठीक आहे. तर हे एक मेजर फॅक्टर आहे त्याला. त्यानंतर बा तुमच्या माहिती करता अजून भारतात जीडीपी कोणाकोणात चांगला आहे. भारतात जर जीडीपीचा ऍव्हरेज जर काढला आपण तर इंडिया टॉप जीडीपी स्टेट. इंडिया टॉप जीडीपी स्टेट कोणते. तर इंडियाचा टॉप जीडीपी स्टेट वाला जो आपलं जे राज्य आहे ते आहे महाराष्ट्र. सगळ्यात जास्त जीडीपी आपला. 2 नंबर आहे यूपी, उत्तर प्रदेश. ठीक आहे. आणि 3 नंबर जीडीपी चांगला आहे कोणाला, तामिळनाडू. मग येते गुजरात, केरळ. ठीक आहे. 1 नंबर महाराष्ट्र, 2 नंबर यूपी, 3 नंबर काय ते तामिळनाडू. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं, ठीक आहे ना, आता कोविड, आफ्टर कोविड 2020-21 मध्ये काय झालं, जसं मी काल लिहून दिलं का जीडीपी जो ग्रोथ रेट होता सर्वात जास्त भारतात आला 2006-07 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर असंही विचारू शकते पेपर मध्ये का भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून जीडीपीचा जे ग्रोथ रेट आहे कधी कमी राहिलं. तुम्हाला कोविड मध्ये काय झालं, कोविड मध्ये भारताचा जीडीपी ग्रोथ रेट -23% होता. -23. ठीक आहे. सगळ्यातच गेले होते, पण आपला खास करून आपला मायनस मध्ये गेला, -23% पर्यंत चालला गेला होता. मग मी सांगितलं ना, कोण वाचवलं तर कृषीने वाचवलं होतं. ठीक आहे.